नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या शिव सह्याद्री ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, मी आज आलो होतो शेताकडे फेरफटका मारण्यासाठी। कदा आपली भात लावणी होऊन आपण 10-15 दिवसानंतर आपण आलेलो आहे आता शेतावर, जेणेकरून आपली बघायची होती भाताची रोपं कशी वाढलीत वगैरे। तर मित्रांनो, तुम्हाला आज मी दाखवतो आपली भाताची रोपं मस्तपैकी वाढलेली आहेत। सगळी रोपं हिरवीगार झालेली आहेत। तरी समोर बघू शकता अशी रोपं वगैरे झालेली आहेत। पाणी वगैरे नुकताच पाणी वगैरे उघडलेले आता। तुम्हाला अजून इकडं समोर एक वावर आहे ते पण दाखवतो, जेणेकरून आपली वावरं आता सगळी लावून झालती आणि पाणी पण धरून ठेवलेलं त्या वावरांमध्ये। का ते भातांसाठी पाणी वगैरे ठेवायला लागतं भात जगतपर्यंत। तर आता आपलं हे पण वावर चांगल्यापैकी वाढलेलं आहे, बऱ्यापैकी बघू शकता छान असं वावर झालेलं आहे। पाणी वगैरे व्यवस्थित आहे वावरामध्ये। आणि समोर बघू शकता आजूबाजूचा व्ह्यू, समोर बघू शकता इकडं पूर्ण धोक्यामध्ये डोंगर, पूर्ण निमगिरी किल्ला दिसत नाही हा। आणि इकडे समोर आहे दौंड्या डोंगर। बाकी आता एवढ्यात पाऊस वगैरे उघडलेले आणि खूप छान असं वाटते वातावरण। बघू शकता मित्रांनो, खूप जास्त असा पाऊस परत चालू झालेला आहे सह्याद्रीमध्ये। भरपूर असा पाऊस झालेला आहे। बघू शकता वावरामध्ये जरा पाणी पडताना दिसते। आजूबाजूचा परिसर बघू शकता खूप छान असं झालेलं आहे। किल्ल्यावरती पण धुकं वगैरे आलेले ते समोर बघू शकता, किल्ल्यावरती धुकं वगैरे आलेले। या साईडला पूर्ण असा आमचा सह्याद्रीचा परिसर आहे। बऱ्यापैकी सगळ्यांची भात लावणी झालेली आहे आणि रोपं पण जगलेले आहेत, खाली बघू शकता। छान असं शांतपैकी वाटतंय मित्रांनो, वातावरण खूप भारी आहे इकडलं। समोर पण बघा डोंगरावरती पण ढग वगैरे पळतात आणि आजूबाजूला परिसर बघू शकता छान असं झालेलं आहे। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू करा। आपला गावाकडचा ब्लॉग आहे त्यामुळं पूर्णपणे माहिती तुम्हाला देणार आहे सह्याद्रीतले। आपले सगळे आजूबाजूचा सगळा परिसर फिरायचे यंदा या सह्याद्रीचा। तर मित्रांनो, इकडं भरपूर असा पाऊस पडतो आणि धबधबे पण खूप आहेत इकडे। तर काही दिवसांनी आपण धबधबे पण दाखवणार आहे तुम्हाला चॅनलवरती। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ आपली ती। तरी आता अशा प्रकारे आपला ब्लॉग शूट होणार आहे आजचा दिवसभरात। कसं होतं का, आता मी आता शेतावरती आलो होतो, जेणेकरून आपल्याला पाहायची होती रोपं वगैरे किती वाढलीत। बघू शकता पूर्णपणे हिरवी वगैरे झालेली आहेत आता। आणि इकडलं भात पाहू शकता, हे थोडंसं पिवळसर दिसते आपल्याला। बाकी खालच्या वावराचं भात पूर्णपणे जगलेलं आहे बघू शकता। आणि समोर छान असं पाणी वाहत आहे वरून। तर मित्रांनो, तर मी आता असंच फेरफटका मारण्यासाठी शेताकडे आलो होतो। आज पाऊस असल्यामुळे दिवसभर बाहेर नाही पडता आलं। तर चला तुम्हाला दाखवतो बाकीचे वावरं वगैरे कशी आहे। जाण्यासाठी थोडीशी अवघड वाटे। आणि इकडल्या साईडला बघू शकता, इथं बघू शकता मध्ये पूर्ण रोपच नाही राहिलेलं। तर आता आपल्याला सगळे वावरं वगैरे बघायला लागणार आहेत। इथून बऱ्यापैकी पाणी वगैरे उलटायला लागलेले, म्हणजे पूर्ण वावर भरलेले आता। खांडीतून पाणी वगैरे पडतंय। भात वगैरे बघू शकता कसं झालेले छान असं आहे, पण मध्ये मध्ये भात मेलंय वाटतं, त्यामुळं पूर्ण इकडं बघू शकता मध्ये मध्ये पूर्ण पाण्यामुळं भात वगैरे मरून गेलेले इथलं। इकडं पाणी वगैरे कमी असल्यामुळे हे चांगलं भात झालेले। तर मित्रांनो, समोर बघू शकता पूर्ण वावर पण भरून गेलेले। खूप असा पाऊस झालेला आहे आता 2 दिवस झाले की वातावरण बघू शकता पुढं पूर्णपणे धुकं वगैरे आलेली। खूप असा पाऊस आलेला आहे, समोर बघू शकता 6:30 वाजलेले। तर वातावरण बघू शकता खूप छान असं झालेले। आता आपली घरी जायची वेळ झाली। चला तर मित्रांनो जाऊ, समोर पाऊस पण पडतोय बघू शकता।